गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। सध्याच्या टायमाला मिडल क्लास वर्गातले जे लोक आहेत ते या रेटमध्ये सोनं परचेस करू शकत नाही। चुकीचा निर्णय आहे, निदान आमच्या महिलांसाठी तरी। जर मोदींनी जर सांगितलंय की घेऊ नका, तर त्याच्यामागे काहीतरी असेल निर्णय, की लॉजिक काहीतरी असेल की भाव कमीच होणार असेल। मोदी साहेबांनी जो निर्णय दिलाय तो अत्यंत योग्य दिलेला आहे, कारण भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी सध्या सोन्याचे भाव एकदम उच्च स्तरावर चालले होते आणि त्यांनी सोने खरेदी करू नका, कारण की त्यांनी काहीतरी उद्देशाने जे सांगितलं असेल की सध्याच्या टायमाला मिडल क्लास वर्गातले जे लोक आहेत ते या रेटमध्ये सोनं परचेस करू शकत नाही। त्यामुळे एक वर्ष त्यांनी थांबायला सांगून सोन्याचे भाव ते नक्कीच कमी करतील आणि त्यानंतर सर्वसाधारण माणसांचाही त्यामध्ये फायदा होईल। भारतीय अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर डॉलर मजबूत होतोय, रुपया कमकुवत होतोय, बरोबर हो असू शकतो, कारण भारतातला पैसा US करन्सीमध्ये जास्त जात आहे, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, मला असं वाटतं। चुकीचा निर्णय आहे, निदान आमच्या महिलांसाठी तरी। महिलांना जास्त ओढ असते, जास्त आकर्षण असते आणि करतात। आज मोदीजींचा एकदम चुकीचा निर्णय आहे। हो, ते त्यांच्या दृष्टीने बरोबर असू शकतात, पण आमच्या महिलांच्या दृष्टीने त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता। हा, महिला सोन्यात आणि सोन्याचं आकर्षण महिलांना जास्त असतं आणि ते पै जमा करून सोन्यासाठीच पैसे जमा करतात। काय आता आपण तर काही मोठी माणसं नाही आहे, साधारण माणसं आहे। असं जेवढं आलं तेवढं घेतं आपण नसाय। हा निर्णय का घेतला असावा, काय अंदाज वाटतो तुम्हाला? तेवढं काही कल्पना नाही सर। त्यांच्या आव्हानाला द्याल का तुम्ही प्रतिसाद? तर त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही आज आलेच घ्यायला असं मग त्यांनी तर आव्हान केलं होतं ना की घेऊ नका असं, तरी घेतलं ते काय। जनरली सर्वसामान्य जे माणसं आहेत आता आपल्यासारखी, आपण सोने गुंतवणूक म्हणून सोनं घेतो, हो या निर्णयामुळे थोडं त्याला अडचण येऊ शकतो। ते पण तेवढं होतं काही नाही, पण आपलं जर जमलं तेवढं कमायचं तेवढं पण घेऊन टाकतोय असं। सर्वसामान्यांना काही फरक नाही पडणार आहे। नाही, मोदींनी जे आव्हान केलं सोनं घेऊ नका, काय त्याच्या मागचं लॉजिक असू शकतं, काय तुमचं अंदाज काही आहे? सांगू शकत नाही, काय आता काय लोक जे वेळ इन्व्हेस्टर आहे सगळं सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहे, त्याच्या हिसाबाने सांगू शकता की बाबा कमी होऊ शकतं का जास्त, पण चान्सेस आहे कमी व्हायचे असं वाटतंय मला। तुम्ही प्रतिसाद द्याल का मोदींच्या आव्हानाला? हा योग्य वाटतं तुम्हाला? योग्य वाटतंय, होऊ शकतो भाव कमी, काही सांगू शकत नाही आज मार्केटचं, की आता हे युद्धप्रमाणे मार्केट एकदम डाऊनच जात आहे। आपण ना या वक्ती 150 तुमच्या 1.5च्या वरचा भाव होता, आता 1.35 येऊन गेला, कमी झालाय, सांगू शकत नाही भाव कमी होईल। आणि जर मोदींनी जर सांगितलंय की घेऊ नका, तर त्याच्यामागे काहीतरी असेल निर्णय, की लॉजिक काहीतरी असेल की भाव कमीच होणार असेल, कारण मोदी जे सांगतात ते काहीतरी होणारच असतं नक्की। ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस पण लोकांना आवडत नव्हतं की का केलं, पण त्याच्या मागे बी काहीतरी लॉजिक होतं, म्हणजे त्याच्यामुळे मोदींनी जे सांगितलंय ते खरंच सांगितलंय आणि काहीतरी होणार आहे पुढे जाऊन।